नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की जर तुम्ही फ्लॅट बुक केला असेल किंवा शहरामध्ये जर तुम्ही काही फ्लॅट बुकिंग केला असेल आणि तो जर काही कारणास्तव जर तुम्हाला तो व्यवहार रद्द झाला असेल किंवा करायचा असेल आणि अशा परिस्थितीत तुम्ही जी काही भरलेली स्टॅम्प ड्युटी असेल किंवा त्या स्टॅम्प ड्युटीसोबत GST भरलेली असेल तर ती तुम्हाला परत कशी मिळवता येईल या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की GST, ज्याला आपण केंद्रीय वस्तू सेवा कायदा 2017 असं म्हणतो, GST हा प्रत्येक वस्तूवर तुम्ही जी वस्तू खरेदी करतात त्या वस्तूवर GST हा शासनाकडून घेतला जातो. GSTचे दोन प्रकार आहेत. एक राज्य शासनाचा GST असतो आणि एक केंद्र शासनाचा GST असतो. परंतु दुसरा महत्त्वाचा विषय असा की काही वेळेस आपण विमा किंवा फ्लॅट बुक करतो. विमासाठी देखील ही तरतूद लागू आहे. ती कशी त्याच्याबद्दल देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला आपण जो काही महत्त्वाचा सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे तर त्याबाबत चर्चा करणार आहोत. तो म्हणजे तुम्ही जर पुणे मुंबई शहरामध्ये किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये काही सदनिका किंवा फ्लॅट बुक केला असेल आणि बुकिंग करताना जर तुम्ही त्या करारामध्ये किंवा त्या खरेदी खात्यामध्ये काही अटी असतील, त्या अटी जर तुमच्या बिल्डरकडून पूर्ण झाल्या नसतील तर अशा परिस्थितीत तुम्ही तो बुक केलेला जो काही फ्लॅट असतो तर त्या संदर्भातल्या अटी जर त्याने पूर्ण केल्या नसतील किंवा मुदतीत तो करून देत नसेल तर अशा परिस्थितीत तो झालेला व्यवहार हा तुम्हाला रद्द करून घेता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला त्या कराराच्या अनुषंगाने किंवा खरेदी खात्यातील ज्या काही अटी आहेत तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही दावा दाखल करू शकता. परंतु जर सामंजस्याने म्हणजे बिल्डर आणि तुम्ही म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती, ज्याला आपण अनरजिस्टर्ड व्यक्ती असं म्हणतो, कारण विषय असा असतो की जे काही बिल्डर असतात तर त्यांचं रजिस्ट्रेशन हे झालेलं असतं, परंतु सर्वसामान्य लोकांचं रजिस्ट्रेशन हे झालेलं नसतं. म्हणून त्यांचा देखील फायदा व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाने आणि वित्त मंत्रालयाने 2022 या स्वरूपाचं एक सर्क्युलर आणि परिपत्रक जारी केलं. या परिपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलं की सुरुवातीला परिस्थिती अशी होती की काही लोक हे बिल्डरसोबत व्यवहार करायचे आणि व्यवहार करत असताना जर त्याच्यात त्यांनी त्यांची फसवणूक केली तर अशा परिस्थितीत त्यांनी जी काही स्टॅम्प ड्युटी भरलेली असायची ती पण त्यांना परत मिळत नव्हती आणि जो काही GST होता तो पण त्यांना परत मिळत नव्हता. कारण बिल्डर फक्त एवढंच सांगायचे की तुम्ही मुदतीत आमच्याकडे क्रेडिट नोटची मागणी केली नाही म्हणून आम्ही आता तुम्हाला GSTची रक्कम परत करू शकत नाही, कारण ती रक्कम शासनाकडे असताना आम्ही ती रक्कम तुम्हाला परत देऊ शकत नाही. आणि या विषयाला तोडगा म्हणून 2022 केंद्र शासन आणि वित्त मंत्रालयाने या स्वरूपाचं सर्क्युलर जारी केलं. या सर्क्युलरचा उद्देश एवढाच, सर्क्युलर फार मोठं आहे, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी ह्या क्लिष्ट आहेत, परंतु त्या न बघता या व्हिडिओचा उद्देश आणि तुम्हाला जो काही फायदेशीर गोष्ट आहे तीच आपण यामध्ये सांगणार आहोत किंवा त्याचा आपण विचार करणार आहोत. यामध्ये पहिली गोष्ट अशी सांगितली की जर एखाद्या वेळेस बिल्डरने तुमची फसवणूक केली किंवा बिल्डरने घालून दिलेल्या अटी जर त्याने पूर्ण केल्या नसतील तर अशा परिस्थितीत तुम्ही जर तो फ्लॅट रद्द केला असेल आणि अशा परिस्थितीत बिल्डरला जर तुम्ही काही रक्कम दिली असेल आणि GSTची रक्कम पण दिली असेल आणि ती रक्कम जर तुम्हाला परत घ्यायची असेल तर त्यासाठी क्रेडिट नोट जर GST कायद्यातील कलम 24 नुसार जर क्रेडिट नोट त्याने तुम्हाला परत नाही केली किंवा दिली नाही तर अशा परिस्थितीत कलम 54 तुम्हाला याबाबतची तरतूद करण्यात आली. आणि 54 असं म्हणतं की ज्यावेळेस तुमचा व्यवहार हा रद्द होतो अशा परिस्थितीत तुम्ही या कायद्यातील कलमानुसार म्हणजे 54 नुसार तुम्हाला एक ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये तुम्ही जो काही व्यवहार केलेला असतो तर त्याच्या सर्टिफाईड कॉपीज PDF करून त्यामध्ये अपलोड करावे लागतात आणि ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला जी काही रक्कम तुम्ही त्यांना कशी दिली होती, काय दिली होती त्याचे देखील व्हाउचर किंवा बँकेचे स्टेटमेंट
हे देखील तुम्हाला त्या ॲप्लिकेशन फॉर्मसोबत सबमिट करावं लागतं. आता तो टेक्निकल आणि ऑनलाईन मुद्दा आहे. आपल्याला कायदेशीर मुद्द्यावरच बघायचं आहे की जर अशा परिस्थितीत बिल्डरने तुमची रक्कम देण्याची टाळाटाळ केली तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही जी काही स्टॅम्प ड्युटी भरलेली होती किंवा स्टॅम्प ड्युटीसोबत तुम्ही जी काही GST रक्कम दिलेली होती शासनाला ती तुम्हाला परत मिळवता येऊ शकते. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी, मद्रास उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी असे जजमेंट दिलेले आहेत, असे निर्णय दिलेले आहेत की जर एखादा व्यक्तीला त्या सेवेचा उपभोग घेता येत नसेल, कारण GST हा कशावर लागतो की जर तुम्ही काही सेवा घेत असाल आणि त्या सेवेच्या मोबदल्यात तुम्हाला शासनाला कर द्यावा लागतो तर त्याला आपण थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये GST म्हणतो. आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही त्याचा उपभोग घेत नसाल, वापर करत नसाल, म्हणजे थोडक्यात फ्लॅटचा जर तुम्हाला ताबाच मिळालेला नसेल तर अशा परिस्थितीत शासनाला तुमची GSTची रक्कम थांबवून ठेवण्याचा किंवा रोखून धरण्याचा कोणताही कायद्याने अधिकार हा प्राप्त होत नाही. आणि त्या अनुषंगाने 2022 हे सर्क्युलर पारित केलं. या सर्क्युलरचा उद्देश असा होता, या सर्क्युलरमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी चर्चिल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जर सदनिकाधारक म्हणजे बिल्डर याच्याकडनं फसवणूक झाली तर त्याच्याकडनं ती रक्कम तुम्हाला कशी वसूल करता येईल त्याबाबत त्याच्यात मार्गदर्शन केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही विम्याची रक्कम सोबत जर GST दिला असेल आणि जर तुम्ही प्री मॅच्युअर क्लेम करून किंवा काही कारणास्तव जर तुमची पॉलिसी ही कॅन्सल झाली तर अशा परिस्थितीत देखील तुम्हाला ती GSTची रक्कम म्हणजे विम्यासोबत भरलेली GSTची रक्कम देखील तुम्हाला परत मिळवता येऊ शकते. मित्रांनो, यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की एखाद्या व्यक्तीला जर या स्वरूपाचा अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी कालमर्यादा ही 2 वर्षाची नमूद करण्यात आली. कारण जर तुम्ही न्यायालयात दस्त कॅन्सल करण्यासाठी गेले तर त्याला 2 किंवा 3 वर्षांची कालमर्यादा ही असते किंवा त्यापेक्षा देखील जास्तीचा वेळ हा लागू शकतो. मग ही कालमर्यादा कुठून धरायची? ज्या दिवशी तुमचं खरेदी खत, तुमचं ॲग्रीमेंट हा ज्या दिवशी कॅन्सल होईल तिथून विदिन 2 इयर्स तुम्हाला हे ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि हे ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स त्यामध्ये सबमिट केलेले असतील त्याची पडताळणी केली जाईल, तपासणी केली जाईल आणि त्यानंतर त्याच्यावरती निर्णय हा त्यांना द्यावा लागेल. यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की निर्णय जर द्यायचा असेल तर त्याचं कारण मीमांसा म्हणजे रिझन्स तुम्हाला द्यावे लागतील, म्हणजे ॲथॉरिटीला त्याचे रिझन्स द्यावे लागतील की का GST परत केला जाऊ शकत नाही. आणि जर परत केला जाऊ शकत नसेल तर त्याचं कारण आणि कायदेशीर कारण त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं नसेल तर अशा परिस्थितीत त्या संबंधित ॲथॉरिटीवर कारवाई देखील करण्याचा अधिकार हा तुम्हाला त्यामध्ये देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो होता तो होता की GSTची रक्कम तुम्हाला परत कशी मिळवता येऊ शकते आणि ती रक्कम परत मिळवताना जर तुम्हाला काही अडीअडचणी येत असतील, कायदेशीर मार्गदर्शन हवं असेल तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा संपर्क नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. मित्रांनो, तुमच्या मित्र किंवा तुमच्यासोबत जर असा बिल्डरने फसवणुकीचा व्यवहार केला असेल किंवा तुम्हाला जर तो फ्लॅट रद्द करायचा असेल आणि अशा परिस्थितीत तुमच्या मनात जर ते प्रश्न असतील की आम्ही दिलेली स्टॅम्प ड्युटी, मित्रांनो या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण स्टॅम्प ड्युटी देखील परत मिळवता येऊ शकते की ज्यावेळेस तुमचा तो झालेला व्यवहार जर रद्द झाला काही कारणास्तव तर तुम्ही जी काही स्टॅम्प ड्युटी दिलेली असते तर ती देखील तुम्हाला परत मिळवता येते. त्या संदर्भात देखील आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी एक कमेंट्स केली होती, त्या कमेंट्समध्ये त्यांनी सांगितलं होतं की GSTची रक्कम परत कशी घेता येईल. या संदर्भात आपण पूर्ण अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर आपल्याला ते सर्क्युलर प्राप्त झालं. ते सर्क्युलर प्राप्त झाले असल्यामुळे त्याचा देखील आपण अभ्यास केला आणि त्यानंतरच हा व्हिडिओ सर्वसामान्यांच्या उपयोगी पडेल अशी माहिती या व्हिडिओतून आपण घेतली. हा व्हिडिओ तुमचे जे काही मित्र असतील ज्यांची फसवणूक झाली असेल त्या लोकांना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनी जी काही GSTची रक्कम, कष्टाची रक्कम त्यांनी दिली होती ती त्यांना परत मिळवता येऊ शकते. धन्यवाद.